सावधान 31 मार्च 2025 ही आहे या योजनेची अंतिम तारीख। 31 मार्च 2025 नंतर ही योजना बंद होऊ शकते। 7.5% व्याजदर आणि सरकारी हमीची ही शेवटची संधी। कोणती आहे ही योजना, कशी करायची गुंतवणूक, काय आहे रूल्स अँड रेग्युलेशन, पहा आत्ताच या व्हिडिओमध्ये, नाहीतर पस्त होऊ नका। पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। असेच नवनवीन व्हिडिओज हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषण 2023-2024 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक नवीन महिला आणि मुलींसाठी लहान बचत योजना जाहीर केली होती। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही आझादी का अमृत महोत्सवाच्या उपलक्षात सुरू करण्यात आलेली योजना आहे। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळेची योजना आहे। एप्रिल 2023 ते मार्च 2025 या 2 वर्षासाठी ही योजना उपलब्ध आहे। या योजनेमध्ये महिला किंवा मुलीच्या नावे रुपये 2 लाखांपर्यंत जास्तीत जास्त ठेवीची सुविधा 2 वर्षासाठी निश्चित व्याजदराने देण्यात येईल। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेचा शुभारंभ 1 एप्रिल 2023 रोजी झाला आणि ती 31 मार्च 2025 पर्यंत वैध असेल। या योजनेत 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला गुंतवणूक करू शकतात। यात गुंतवणूक पोस्ट ऑफिस आणि काही निवडक बँकांमार्फत केली जाऊ शकते। या योजनेत 7.5% वार्षिक व्याजदर देण्यात येतो, तर किमान गुंतवणूक रक्कम 1000 रुपये आणि कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। या योजनेचा लॉक इन कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजेच गुंतवलेली रक्कम 2 वर्षांपर्यंत काढता येणार नाही। अर्ज प्रक्रिया फक्त ऑफलाईन माध्यमातून पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत जाऊन पूर्ण करता येते। महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांची वैशिष्ट्ये आहेत। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही सरकारद्वारे हमी दिलेली लहान बचत योजना आहे, म्हणून यात कोणताही क्रेडिट रिस्क नाही। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र केवळ मुली किंवा महिलेच्या नावानेच उघडता येते। महिला किंवा अल्पवयीन मुलीचे पालक हे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना उघडू शकतात। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अंतर्गत किमान ठेव रक्कम ही 1000 रुपये आणि त्याच्या पटीत आहे। कमाल ठेव रक्कम 2 लाख रुपये एका खात्यात किंवा एका खातेदाराकडे असलेल्या सर्व महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खात्यांमध्ये आहे। महिला किंवा मुलीचे पालक वर्तमान खाते उघडल्यानंतर किमान 3 महिन्यांच्या अंतराने दुसरे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र उघडू शकतात। या योजनेचा परिपक्वता कालावधी म्हणजेच मॅच्युरिटी पिरियड हा 2 वर्षाचा आहे। अशा प्रकारे खाते उघडल्याच्या तारखेपासून 2 वर्षानंतर खातेदाराला परिपक्व म्हणजेच मॅच्युअर्ड रक्कम दिली जाईल। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत आंशिक रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे। खातेदार खाते उघडल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर त्या खात्यातील शिल्लक रकमेपैकी 40% पर्यंत रक्कम काढू शकतो। या योजनेत 7.5% वार्षिक निश्चित व्याजदर आहे, जो बँक एफडी आणि इतर लोकप्रिय लहान बचत योजनांपेक्षा जास्त आहे। व्याज त्रैमासिक जमा केले जाईल आणि खाते बंद करताना दिले जाईल। या योजनेचे फायदे आहेत, ही एक सरकारी हमीयुक्त योजना असल्याने सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे। 7.5% वार्षिक व्याजदर देते, ज्यामुळे मुली आणि महिलांसाठी हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे। या योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे। विशिष्ट परिस्थितीत योजनेत अकाली बंद करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे। ही योजना महिला आणि मुलींना त्यांची संपत्ती वाढवण्यास आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास मदत करते। या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजदरावर TDS कापला जात नाही। तथापि CBDTने सूचित केले आहे की महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेवर TDS लागू होईल। इन्कम टॅक्स कलम 194 अ नुसार पोस्ट ऑफिस बचत योजनेतून मिळणारे व्याज एका आर्थिक वर्षात रुपये 40,000 किंवा वरिष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50,000पेक्षा जास्त असल्यास TDS लागू होतो। या योजनेत रुपये 2 लाख कमाल गुंतवणुकीच्या बाबतीत 2 वर्षासाठी व्याज रक्कम 40,000 रुपयांपेक्षा जास्त होत नसल्याने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर TDS कापला जात नाही। तसेच खालील परिस्थितीत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते 2 वर्षापूर्वी बंद करता येतात। जर खाते उघडल्यानंतर 6 महिने कोणतेही कारण न देता ही योजना बंद केली तर अशा परिस्थितीत 5.5% व्याजदर दिले जाईल। जर खातेदाराचा अकाली मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत मुद्दल रकमेवर व्याज दिले जाईल।
अत्यावश्यक कारणामुळे जसे की खातेदाराला जीवघेणा आजार, पालकांचा मृत्यू इत्यादी बाबतीत संबंधित कागदपत्र सादर केल्यास अशा परिस्थितीत मुद्दल रकमेवर व्याज दिले जाईल. 27 जून 2023 रोजी ई गॅझेट जाहीरनाम्याद्वारे अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि पात्र खाजगी बँकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना चालवण्याची परवानगी दिली. ही योजना देणाऱ्या पात्र बँकाची यादी खालीलप्रमाणे आहे. नंबर 1 बँक ऑफ बडोदा, नंबर 2 कॅनरा बँक, नंबर 3 बँक ऑफ इंडिया, नंबर 4 पंजाब नॅशनल बँक, नंबर 5 युनियन बँक ऑफ इंडिया आणि नंबर 6 सेंट्रल बँक ऑफ इंडिया. जाणून घेऊया महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कसे उघडावे. महिला आणि मुलींचे पालक हे पोस्ट ऑफिस किंवा पात्र शेड्यूल्ड बँकांमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना उघडू शकतात. सुरुवातीला जाणून घेऊ पोस्ट ऑफिसमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र उघडण्याची प्रोसेस. भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाईटवरून प्रमाणपत्र खरेदी करण्यासाठी अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर पर्चेसिंग द सर्टिफिकेट डाउनलोड करा. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन हा फॉर्म घेऊ शकता. टू द पोस्ट मास्टर या विभागात पोस्ट ऑफिसचा पत्ता भरा. दिलेल्या जागी तुमचे नाव भरा आणि खाते महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणून नमूद करा. खात्याचा प्रकार, पेमेंट आणि वैयक्तिक तपशील भरा. घोषणा आणि नामनिर्देशन तपशील भरा. आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म सबमिट करा. रोख किंवा चेकद्वारे पोस्ट ऑफिसमध्ये ठेव रक्कम भरा. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करा. तर बँकेत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र कसे उघडावे? मित्रांनो, योजना देणाऱ्या बँकेकडे जाऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अर्ज मिळवा. अर्ज फॉर्मवर आवश्यक तपशील भरा. घोषणा आणि नामनिर्देशन तपशील भरा. आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म बँकेच्या शाखेत सबमिट करा. बँक अधिकाऱ्यांकडे योजना उघडण्यासाठी ठेव रक्कम जमा करा. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीचा पुरावा म्हणून प्रमाणपत्र प्राप्त करा. या योजनेचे खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्र आहेत अर्ज फॉर्म, KYC कागदपत्रे जसे की आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड. नवीन खातेदारांसाठी KYC फॉर्म, ठेव रक्कम किंवा चेकसह पे इन स्लिप. जाणून घेऊया महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचे व्याज गणना. समजा तुम्ही योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता. तुम्हाला 7.5% वार्षिक निश्चित व्याज मिळेल. अशा प्रकारे पहिल्या वर्षात तुम्हाला मुद्दल रकमेवर 15,000 रुपये व्याज मिळेल आणि दुसऱ्या वर्षी 16,125 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे 2 वर्षानंतर तुम्हाला 2,31,125 रुपये म्हणजेच 2 लाख रुपये मुद्दल प्लस 31,125 रुपये व्याज मिळतील. म्हणजेच 2 वर्षानंतर तुमची परिपक्व रक्कम 2,31,125 रुपये असेल. जाणून घेऊया महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आणि इतर लोकप्रिय लहान बचत योजनांची तुलना. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 7.5% व्याजदर देते, तर PPF 7.1% व्याजदर देते. म्हणजेच या योजनेचा PPF पेक्षा जास्त व्याजदर आहे. परंतु सुकन्या समृद्धी योजना जी की 8.2% व्याजदर देते आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम 8.2% व्याजदर देते. या दोन्ही योजनांपेक्षा महिला सन्मान बचत प्रमाणपत्राचा व्याजदर कमी आहे. या योजनेचा कालावधी 2 वर्ष असल्याने ही अल्पमुदतीची गुंतवणूक योजना आहे. तर PPF आणि सुकन्या समृद्धी योजना आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यासारख्या योजना दीर्घकालीन आहेत. महिला सन्मान योजनेत 1 वर्षानंतर 40% आंशिक रक्कम काढण्याची सुविधा आहे, तर PPF मध्ये 6 वर्ष लागतात. PPF, सुकन्या समृद्धी योजना, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनांमध्ये कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते, परंतु महिला सन्मान योजनेअंतर्गत कर सवलत मिळत नाही. महिला सन्मान योजना केवळ महिलांसाठी आहे, तर इतर योजना सर्वांसाठी खुल्या आहेत. तर मित्रांनो, निष्कर्षांती आपण असे म्हणू शकतो की महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही महिला आणि मुलींसाठी सुरक्षित आणि उच्च व्याजदर असलेली अल्पमुदतीची गुंतवणूक योजना आहे. जरी यात कर सवलत नसली तरी 7.5% व्याजदर आणि 2 वर्षाच्या अल्प कालावधीमुळे ही योजना आकर्षक आहे. तात्पुरत्या गरजांसाठी किंवा अल्पमुदतीच्या फायनान्शियल लक्ष्यांसाठी उदाहरणार्थ शिक्षण, प्रवास इत्यादींसाठी ही योजना योग्य आहे. तथापि दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि कर सवलतीसाठी PPF, सुकन्या समृद्धी योजना किंवा सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम सारख्या योजना अधिक योग्य ठरू शकतात. यासोबतच मित्रांनो, गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेच्या अटी आणि शर्ती काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या फायनान्शियल सल्लागारांशी सल्लामसलत करा.
हा व्हिडिओ तुमच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून बनवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ किंवा हे चॅनल तुम्हाला कुठल्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करीत नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 31 मार्च 2025 नंतर ही योजना संपुष्टात येईल. घाई करा, पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन लगेच गुंतवणूक करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.